हे आदिशक्ती, हे आदिपराशक्ती ह्या टॅरो कार्ड्सला व या पेंडुलमला शुद्ध आणि सक्रिय कर. फक्त सत्य, स्पष्टता आणि योग्य मार्गदर्शन मिळू दे. ही रीडिंग सर्वोच्च हितासाठी असू दे. ही रीडिंग योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत पोचू दे. आज आपण तुमच्या सोलकडनं मेसेजेस घेणार आहे की तुमची सोल काय म्हणते, तुम्हाला तुमची आत्मा काय सांगण्याचा प्रयत्न करते. आणि व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करा, डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. आणि चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तुमची सोल आहे ना खूप इव्हॉल्व व्हायचं आहे, तिला खूप ग्रो करायचं आहे, खूप अनुभव घ्यायचे, एक्सपिरियन्सेस जमा करायचे आहेत. तुमचे जे इश्यूज आहेत ना, सोल म्हणतंय तुमचं की तुम्हाला तुमच्यावर खूप काम करायचं आहे. तुम्ही जे आतापर्यंत हे सगळे हेवी कार्ड्स आहेत. तुमच्या सोलवर खूप वजन आल्यासारखं मला भासतं आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन आहे. डिसिजन तुम्ही घेत नाही आहात, कुठेतरी अडकल्यासारखं तुम्हाला वाटतं आहे हे पाहून. आणि बर्डन पण आहे इथे. 10 ऑफ वॉन्ड्सचं आहे कार्ड. खूप हेवी एनर्जी आहे, पण तुमची सोल अजूनही तुमच्यासोबत तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते की यू कॅन डू दिस. तुम्ही हे करू शकता. तुम्ही हेच करायला आलेले आहात. स्वतःला या बंधनातून सोडवा. या बंधनातून सोडवायलाच तुम्ही जन्म घेतलेला आहे. आणि परत परत त्या फेऱ्यामध्ये तुम्ही पडू नका. ह्या जन्माचं जे मिळालंय ते ह्याच जन्मी क्लिअर करा. तुमच्या विचारांमध्ये तुमचा गोंधळ आहे आणि तुमच्या ॲक्शनमध्ये, तुमच्या आजूबाजूच्या इन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा हेवीनेस आहे. हे वजन तुम्हाला कमी करायचं आहे. कमी काय, संपवून टाकायचं आहे. जितकं होईल तितकं हलकं ट्रॅव्हल करायचं आहे. जर तुम्ही थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये अडकले असाल, लव्ह ट्रायंगल असेल, रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम सुरू असतील, कोणी दुसरी महिला असेल, तर जर तुम्ही मेल बघत आहात तर नक्कीच ह्याची काळजी घ्या. कारण स्पेसिफिकली इथे द अदर वुमन आलंय. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये असं कोणी माणूस नक्की आहे जे हे क्रिएट करत आहे, किंवा ह्या एनर्जीज तुमच्यासाठी क्रिएट केल्या जात आहे. तुम्हाला पुढे जात असताना त्यांना आवडत नाही आहे. ही थर्ड पार्टी आहे ना, कोणीही असू शकतं. जेलस, एनवियस लोक आसपासचे, ज्यांची एनर्जी फेमिनाईन आहे. तो मेल पण असू शकतो, पण फेमिनाईन एनर्जी असू शकते, जे की तुमच्यावर खुन्नस काढतात. कारण की तुमच्याकडे असं काही आहे जे त्यांच्याकडे नाही आहे. आणि मे बी ते तुमच्यापेक्षा जास्त ऑथॉरिटेटिव्ह असतील आणि म्हणून ते त्या पॉवरचा यूज करतात तुम्हाला दाबण्यासाठी. असं पण असू शकतं. डिसिजन्स एक तर तुम्ही हे टाळता आहात. प्रोक्रॅस्टिनेटिंग ही जी सिच्युएशन आहे, जी तुम्हाला माहिती आहे की ही आता संपावी लागेल, आणि तरी पण तुम्ही त्याला प्रोलॉंग करता आहात. तुम्ही सफर होत आहेत, तुमची बॉडी सफर होते, तुमचं
माइंड हार्ट सफर होत आहे तरीसुद्धा तुम्ही ते कॅरी करता आहात. तुम्ही ते डिसिजन नाही घेत आहे जे जरुरी आहे तुमच्या सोलसाठी, तुमच्या बॉडीसाठी, तुमच्या माइंडसाठी, तुमच्या हार्टसाठी, तुमच्या अस्तित्वासाठी. इथे तुमचा अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि सोल तुमचं क्रेव करत आहे की प्लीज डिसिजन घ्या, काहीतरी करा आणि स्वतःला सोडवा याच्यातून. हे चक्र नाही तर असं सुरू राहणार. ह्या जन्मात नाही तर परत केव्हा जन्म मिळेल माणसाचा तेव्हा काहीच गॅरंटी नाही की पुढला जन्म तुम्हाला कोणता मिळेल. तर आत्ता जे आहे तेच खरं आहे आणि त्यावरच जे काही हातात आहे, जे पण काही तुम्ही करू शकत असाल ते नक्की करायला तुम्हाला पाहिजे. हे रीडिंगच तुमच्यासमोर याच्यासाठी आलं आहे की तुम्हाला सांगायला की आता वेळ आली आहे, आता नाही, आता नाही, आता उशीर करून नाही चालणार. आता मागे राहू नका, स्वतःला मागे ठेवू नका, लपवू नका. फेस करा. हे जे काही चॅलेंज आहे ना, हे फेस करा. या थर्ड पार्टी सिच्युएशनमधून बाहेर पडा. 10 ऑफ वॉन्ड्स जे ट्रेडिशन कार्ड आहे तर ते एक माणूस 10 असे वॉन्ड्स घेऊन आपल्या खांद्यावर घेऊन जातोय आणि त्याला समोरचं सुद्धा दिसत नाहीये. इथे हा वजन घेऊन जातोय. तुमची इतर पण रिस्पॉन्सिबिलिटी ह्याच्यामुळे ना सफर होतीये. तुम्ही अजिबात बांधलेले नाही आहात, तुम्ही फ्री आहात. तुमचे असे थॉट पॅटर्न्स झालेले आहेत की जसं आहे ना, आपण हत्तीला एका साखळीने बांधतो, पण हत्तीमध्ये ती पावर आहे की हत्ती त्या चेनला तोडून पळून जाऊ शकतो जंगलामध्ये. पण तेच ना, त्याला लहानपणापासून ट्रेनिंग असं दिलं आहे की ही साखळी खूप ह्या साखळीच्या बाहेर तू जाऊ नाही शकत. तसंच काहीसं इथे मला जाणवत आहे. ती साखळी खोटी आहे, तुम्ही त्याला तोडू शकता. हे किती बारके धागे आहेत. हे धागे तुम्ही कधीही तोडून स्वतःला फ्री करू शकता, पण तुम्ही ते करत नाही आहात. आणि हे रीडिंग तुम्ही आत्तापर्यंत जर बघत आहात तर हाच मेसेज आहे की हे धागे आता तोडण्याची वेळ आली आहे. हे वजन आता तुम्हाला खाली ठेवण्याची वेळ आली आहे. जे पण काही थर्ड पार्टी ट्रायंगल सिच्युएशन आहे त्याच्यातून बाहेर पडायची वेळ आली आहे. कर्मा आता तुमचा बदलतो आहे, कार्मिक सायकल बदलते आहे. हे असं आहे ना, फसाड तुम्ही क्रिएट नका करू की समोर काही दाखवतायत पण आतून तुम्ही सफर होतायत, आतून तुम्ही खुश नाही आहात. तर हे असं खोटं जीवन जगणं सोडून द्या. ठीक आहे. होप हे रीडिंग तुम्हाला आवडलं असेल. कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून सांगा आणि आदी पराशक्तीला नक्की धन्यवाद द्या आणि परत भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत खुश रहा, काळजी घ्या आणि बाय.